इथे मात्र क्वालिफायरचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, पहिलं षटक हाताळतोय तो बाबू, हा गोलंदाज आणि फलंदाजी मार्कवर नितेश आणि शांताराम ही जोडी मैदानामध्ये असेल. नितेशने मात्र तर पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेतली आणि 2 धावा. दरम्यानचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न उंच उडाला हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी नाही. प्रेम मात्र इथे झेल पकडतो आणि इथे मात्र नितेशचा खेळ समाप्त होतोय. नितेशला माघारी परतावा लागतंय. थँक्यू डीजे. नक्कीच या सामन्यामध्ये वेगळा मोड येतोय. इथे मात्र नितेशला माघारी परतावं लागतंय. ज्याला आक्रमक फलंदाज चांदई संघाचा जो आक्रमक फलंदाज होता नितेश, त्याला मात्र आक्रमण करता करता माघारी परतावं लागतंय. आणि आता मात्र नितेशची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतो वैभव थेर हा फलंदाज. दरम्यानचा चेंडू गुडल्या स्पॉटवरचा पिक केलाय, प्रहार चढवलाय, जातोय लॉंग ऑन रिजनच्या वरून, हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. अंगात भरलंय वारं. नक्कीच मात्र अंगात वारं भरल्यासारखा प्रहार चढवतोय वैभव थेर. एका चेंडूवर मात्र षटकार अर्जित केला. आता मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची होती सांगता. गोलंदाज मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय बाबू. 4 चेंडूची फेकी झाली अधिकृत. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि आता चौथा चेंडू मात्र डॉट येतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय बाबू. आणि आक्रमण चढवण्यासाठी मैदानामध्ये सज्ज असेल वैभव. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा गुडले स्पॉटरचा चेंडू पिक करायचा होता, उंच उडाला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही. ते मात्र माघारी परतावं लागतंय. धन्यवाद डीजे. आता मात्र वैभवला माघारी परतावं लागलंय. आक्रमण करण्याच्या नादामध्ये मात्र उंच झेल उडाला. आणि त्यानंतर मात्र मैदानात वैभवची जागा घेण्यासाठी दाखल होतो आतिश. आतिश हा फलंदाज मैदानात दाखल होतोय. पहिल्या षटकातील अधिकृत 5 चेंडूंची फेकी झाली आहे. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडवर आतिश, खोलवर टप्प्यावरचा चेंडू पिक केलाय, सगळ्यात सेफ झोन मध्ये दिलाय ढकलून. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जातोय चौकार. थँक्यू डीजे. पॉवर प्लेच्या षटकातील 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि या 6 चेंडूंवर मात्र 12 ही धावसंख्या अर्जित केली जाते चांदई संघाच्या माध्यमातून. खूप सुंदर असं
गोलंदाजी तितकी सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. देखणे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र आतिशने आल्या आल्या प्रहार चढवला होता आणि चौकार अर्जित केला. देखणा स्ट्रोक होता. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका होता. गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार लगावलेला हा चौकार होता. त्यानंतर मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आदर्श गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये मात्र त्यांनी आदर्श गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. तोच गोलंदाज आदर्श फलंदाजी मार्कवर असेल. डावखुरा हाताचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज शांताराम कोळंबे. दरम्यानचा चेंडू गुडल्या स्पॉटरचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल येतोय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्लिपमध्ये, लेग स्लिपमध्ये मित्रांनो क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं, कारण चेंडू मात्र फलंदाजाच्या आडून कधी येतो दिसत नसतं. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सुंदर असं पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग रिजनमध्ये जातो. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, येतोय चौकार. धन्यवाद डीजे. डॉट बॉल खेळल्यानंतर मात्र आता शांताराम कोळंबे आपले हा इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळत आहेत. चौकार अर्जित केला या दुसऱ्या चेंडूवर आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल. दरम्यानचा लोअर फुलटॉसचा चेंडू स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून दिला भिरकावून. हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक दोन चेंडूवर मोठे फटके आलेत. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर मात्र चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. धावसंख्या जाऊन पोचली ती 22 या अंकांवर. धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात मात्र 11 रनचं डबल जात आहे. चौथ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज. दरम्यानचा खोलवर टप्प्यावरचा चेंडू पिक केलाय. उंच उडालेला चेंडू, इथे मात्र झेल होतोय आणि मात्र शांताराम कोळंबेच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. आणि आता मात्र शांताराम कोळंबेंची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होते फलंदाज राज. त्या एंडला मात्र समोर फटके खेळणं कठीण असतं, रिस्की असतं. तिकडे षटकार लवकर अर्जित होत नाही. तिथेच मात्र षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद होते शांताराम कोळंबे. आणि दरम्यानचा चेंडू राजने भिरकावून दिलाय. उंच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र झेल होत आहे आणि राजला सुद्धा परतावं लागतंय. धन्यवाद डीजे. इथे मात्र आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन करता करता मात्र दोन खंदे फलंदाज माघारी परतलेत. शांताराम कोळंबे असतील, राज असेल, हे दोन फलंदाज मात्र माघारी परतलेत. आता त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला मंगेशला संधी असेल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, कुठलीही चुकी नाही. इथे मात्र मंगेशला माघारी परतावं लागतंय. बॅक टू बॅक 3 विकेटचं पतन झालंय आणि इथे मात्र आदर्शने करामत केली आहे. बॅक टू बॅक 3 हादरे देत हॅट्रिक
नोंदवली आहे. या स्पर्धेमधली ही तिसरी हॅट्रिक असेल, विकेट हॅट्रिक, आणि ती मात्र आजच्या दिवसातली पहिलीच असेल. धन्यवाद डीजे. अद्यापपर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 22 वर स्थिरावले. असं वाटलं होतं मोठी स्वप्नावर धावसंख्या उभारताना पाहायला मिळेल चांदई संघ, मात्र इथे ब्रेक लावला या धावसंख्येला. बॅक टू बॅक 3 हादरे दिले आदर्शने. आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय निमिष हा गोलंदाज. आता मात्र धावसंख्या मोठी उभारावी लागेल. दरम्यानचा चेंडू कुठल्या स्पॉटवरचा पिक केला, भिरकावून दिला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय चेंडू, षटकार सीमा पार येतोय, खणखणीत षटकार. धन्यवाद. या सामन्यासाठी या स्पर्धेमध्ये माधवजी गोरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं खूप खूप सहर्ष स्वागत. असलपाडा गावचे जावे माधवजी गोरे साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. तिसऱ्या षटकातलं स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक जे म्हटलं जातं, त्या हाणामारीच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र आतिशने षटकार लगावलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या अंकांवर. दुसरा चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज. शॉर्ट पिचचा चेंडू होता. पंच वळतायत आमच्याकडे. स्वैर मारा केला जातोय आणि या एका स्वैर माऱ्याच्या धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या अंकांवर. आता मात्र गोलंदाज कुठेतरी लाईन आणि लेंथ भटकताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमण झाल्यानंतर मग स्वैर मारा केला गेलाय. त्या दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाज निमिषला. पुन्हा विध्वंसक फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आतिशच्या फळीमधून. पुन्हा एकदा एक दमदार षटकार. नक्कीच आतिश मात्र सांगत असेल आता माझी सटकली आहे, मी आता आक्रमण चढवणार. दरम्यानचा पुढच्या चेंडूवर सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची होती आहे सांगता. या षटकामध्ये मात्र बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचला 35 या अंकांवर. अद्यापपर्यंत चांदई संघाने आपले 4 विस्फोटक फलंदाज गमावलेत आणि आता मात्र विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतिशच्या माध्यमातून. दरम्यानचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. समाचार घेण्याचा प्रयत्न उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठलीही चुकी नाही आहे इथे, मात्र आतिशला माघारी परतावं लागतंय. धन्यवाद डीजे. खूप सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं मित्रांनो आतिशच्या फळीमधून. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो फलंदाज ऋषी. दरम्यानचा चेंडू
फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची होती हे सांगता. या इनिंगमध्ये शेवटच्या चेंडूची फेकी शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूमध्ये मात्र आक्रमण चढवायला लागेल ऋषीला. धावफलक जाऊन पोहोचला 35 या अंकांवर. तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूची फेकी शेष असेल. दरम्यानचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. इथे मात्र विकेटचं पतन आणि धावफलक स्थिरावला 35 या अंकांवर. 36 धावांचं आव्हान असेल गुंडगे संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र चांदई संघाने 35 धावा धावफलकावर लगावल्या आणि आता 36 धावांचं आव्हान ठेवलं असेल गुंडगे संघाला. आणि विनंती करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल चव्हाण सर, मानकिवली गावचा बुलंद आवाज, बदलापूरची धडाडणारी तोफ ज्यांना ओळखलं जातं, ते आपल्या या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आहेत. मी विनंती करतो त्यांना पुढील समालोचनाची सूत्र हाती घ्यायची आहेत. राहुल सर. या सामन्यांसाठी माधवजी गोरे यांचं शुभ आगमन झालं. मी विनंती करतो दशरथ ठोंबरे यांना भाऊजींचा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच निवृत्ती कामेरे सर. 35 धावा बनवल्या गेल्या आणि 36 धावांचं लक्ष्य आपण पाहतो या मॅच मध्ये. तर बघा खेळाडू कक्षामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती फक्त 12 खेळाडू बसतील आणि त्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने बसायचं नाही ही देखील नोंद घ्यायची. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. 36 धावांचं लक्ष्य. गुरुदास सज्ज होते. गुरुदासजी मार्क वरती राईट मोडतो विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू धावतो आणि दरम्यान क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतो. सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने स्वतःचा व संघाचं अकाउंट ओपन करण्यात आलं. यावेळेस आपण पाहतोय टीम गुडगे संघाच्या माध्यमातून नारीपैकीचा कौल जिंकला होता आकाश धुरीनं सोमजाई गुडगे संघानं आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्याने स्वीकारला होता आणि आता फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं होतं ते म्हणजे जयशंकर चांदाई संघाला 3 ओव्हरमध्ये 35 धावा बनवल्या गेल्या आणि यावेळेस आपण पाहतोय अपील झाली होती परंतु
आत्मविश्वास कमी होता आणि उत्साह जास्त होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या रूपात एकदा मिळाल्यानंतर एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल दोन्ही आकड्यावरती जात असताना 36 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचं टार्गेट थोडंसं मोठं आहे, परंतु सोमजाई गुणगे हे नाव मोठं आहे, त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. हाफ ट्रॅकर ऑन साईडला बिगिट केला. आकाश धुरीला आपण पाहतो त्याच्या बॅटमधनं बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती अभ्यास केला, परंतु यावेळेस मात्र षटकार ठोकलाय आकाश. षटकार आलाय. षटकाराच्या साथीने टीमची टोटल चौकार आहे मापे असावी. सीमारेषेच्या लगत हा चेंडू पडला होता, आम्हाला देखील असं वाटलं की षटकार असेल, परंतु चौकार आला. षटकाराच्या साथीने टीमची टोटल धावफलकावरती पुढे जात असताना 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन भरपूर चांगली होती आणि त्या दिशेने आता मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतो यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आतिशला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस गोलंदाजी करत असताना आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी, एक चौकार त्याच्या अगेन्स्ट आलाय जरूर, परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर डॉटबॉल देखील त्याने फेकलाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक पहिले आपण पाहतो पॉवर प्लेचं राईट मोर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि यावेळेस आपण पाहतोय धाबा किती असतील पंच, डेड बॉल. मगाशीच आम्ही सांगितलं होतं की जर चेंडूला किंवा चेंडू वायरीला किंवा पोलला लागला तर हा चेंडू डेट असेल. षटकार येऊ शकला असता, परंतु वायरीला चेंडू लागला आणि यावेळेस थोडेसे नाराज असेल आकाश दोरी. भरपूर चांगला फटका त्यांच्या माध्यमातून खेचण्यात आला होता, परंतु किस्मत भी बहादुर काही साथ देते. डेड बॉल. गोरदा सज्ज होतो यावेळेस आतिश. गोरदाची बार्कवरती लेफ्टम राईट मोर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय पंचाकडे कटाक्ष टाकला होता व्हाईट बॉलसाठी, परंतु पंच तटस्थ नाराज असतील खऱ्या अर्थात आकाश दोरी, कारण खूप चांगला फटका त्याने सजवला होता, परंतु धाबा मिळाला नाही. डेड बॉल पंचाच्या माध्यमातून इथे मात्र घोषित करण्यात आला. आणि यावेळेस आपण पाहतोय टीमची टोटल फलकावरती स्थिरावली 6 या आकड्यावरती. एक चौकार आलाय जरूर, परंतु धाबा बनवावा लागतील, कारण 36 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बिरकावून दिलाय बॉलला. वाईटिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू निघून चालला सीमा पर आउट ऑफ द पार्क. आकाश दुरीच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. षटकार आलाय आणि आता षटकाराच्या साथीने टीमची टोटल फलकावरती बेगारी पुढे जात असताना यावेळेस 12 या आकड्यावरती. उजेडारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय निवडून जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून त्या स्वप्नाचा पाठलाग करा, आणि त्याच स्वप्नांचा पाठलाग करत असताना आता मात्र आपण पाहतोय फटका तर चांगला होता, परंतु फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इथे मात्र एक चांगला झेल टिपत असताना परत आकाश दुरी. बॅक टू द पवेलियन. मोठ्या फरदात मैदानाच्या बाहेर पडत असताना आकाश दोरीला आपण पाहतोय तंबूच्या दिशेला पडत असताना, परंतु न्यू बॅटर यावेळेस मैदानात दाखल होतोय. तनयला आपण पाहतोय. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोच काय वेड्या, लढण्यात शान आहे, आणि तेच करावं लागलं आता तनयला देखील, कारण भरपूर चांगली फलंदाजी केली इथं मात्र बॅट्समन आकाश दोरीने, परंतु आता न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. त्यावेळेस आपण पाहतोय तनय एलेट नंबर 3 वरती हा फलंदाज दाखल झालाय. फलंदाजी चांगली करावी लागेल. आतापर्यंत 12 धाबा एकवटल्या गेल्या. 36 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये, परंतु 12 धाबा इथे मात्र लगावल्या गेल्या. 12.00च्या गतीने धावसंख्या इथे मात्र राखायची आणि त्याच दिशेने इथे मात्र 12 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्या गेल्या, परंतु आता येणारे 12 बॉल आणि 24 धाबांची गरज. कल्पेश स्मृती बीड
या संघाला विनंती असेल आपण येऊन थांबायचं, कारण यानंतर सेमीफायनल 2 ची मॅच असेल. कल्पेश स्मृती बीड या संघाला विनंती असेल आपण येऊन थांबायचं. षटक क्रमांक दुसरा. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते. यावेळेस वैभव थेरला बंब पाहतो. पहिला बॉल राईट राऊंड द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल. गोलंदाज वैभवचं केले स्वागत. स्वाप से करेंगे सबका स्वागत हेच दाखवत असताना आता मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रेमच्या बॅटमध्ये बॉल निघून चालला सीमा पार आउट टॉप द पार्क. यावेळेस येतोय गगन चुम्मे, गगन बेदी, षटकार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों में उडान होती. आणि तेच केले आता मात्र प्रेमनं. मागील मॅच मध्ये देखील 4 षटकार ठोकले होते आणि आता मात्र आपण पाहतोय यावेळेस पहिल्याच बॉलवरती गोलंदाज वैभव थेरचं केले स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार आलाय. षटकाराच्या साथीने टीमची टोटल 18 आकड्यावरती जात असताना 36 धाबाच्या लक्ष्याची पाठलाग करत असताना यावेळेस फलंदाजी टॉप गेअरवरती केली आहे दोन्ही फलंदाजांनी. आधीच्या ओव्हरचा जर विचार केला तर आकाश दोरे नाही तो मात्र फलंदाजी चांगली केली. आणि आता आपण पाहतो यावेळेस फलंदाजी करत असताना प्रेमच्या बॅटमधला हा षटकार आला. 36 धाबांची गरज होती. अर्धा पल्ला इथे मात्र गाठलाय. अर्धा पल्ला अजून गाठायचं यावेळेस टीम सोमजाई गुडगे संघाला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम जयशंकर सांदाई. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा संदीपजी शेंडे आपण जा मैदानावरती काय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा.
बघा महत्त्वाची एक सूचना आहे ती हा. जर पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू हरवला, फुटला किंवा खराब झाला तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल. आणि जर पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर चेंडू कधी हरवला किंवा फुटला किंवा खराब झाला तर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. याची आपण नोंद घ्यायची आहे. गोरदास सज्ज होते पुन्हा त्यावेळेस वैभव पहिल्याच बॉलवरती जागी षटकार आला. यावेळेस देखील पुढील सम खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपील देखील झाली परंतु उत्साह नव्हता. त्यामुळे इथे आपण जर पाहिलं तर पंचाच्या माध्यमातून हा डॉट बॉल इथे मात्र घोषित करण्यात आला. 18 धावा बरोबर गेल्या. अजून 18 धाबांची गरज गोरदास सज्ज होते. यावेळेस पुन्हा एकदा वैभव थेरला आपण पाहतोय. क्रिकेट तुमच्या अंगात नसून तुमच्या रक्तात असलं पाहिजे. कारण तुमची सावली निर्माण करायची असेल तर उल देण्याची ताकद तुम्हाला ठेवावीच लागते. आणि तेच प्रामाणिक प्रयत्न आता जयशंकर सांदाई टीम करत असताना गोरदास यार राहून द विकेट. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. थर्बॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल गोळीच्या वेगाने निघून चाललाय. थर्बॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरदात प्रेमच्या बॅटमध्ये अजून एक देखणा स्ट्रोक. 4 धाबा चौकार. थँक्यू. पराभव आयुष्याचा भाग आहे पण पुन्हा लढण्यात तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. आणि तेच करत असताना आता आपण पाहतोय बॅट्समन प्रेमला चांगली फलंदाजी करत असताना 4 धाबाला 4 धावेच्या साथीने टीमची टोटल 22 आकड्यावरती जात असताना गोरदास वैभव राऊन द विकेट. यावेळेस देखील पुन्हा आता रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा प्रयत्न परंतु संपर्क नाही घ्या. यावेळेस भरपूर चांगला चेंडू होता. टप्पापर्यंत थोडीशी उचली घेतली आणि निघून गेला यष्टी रक्षक शांतारामच्या हातामध्ये. डॉट बॉल कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस गोरदास वैभव थेरला. चला स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेवरती पेट्रोलिंग करायच्या. आपण सीमारेषेवरती जायचं कारण जर तुम्ही जेल टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला देण्यात येईल. सर्व स्वयंसेवक असेल बडा टीमचे सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेवरती जायचं. 500 रुपये असतील बघा. जर जेल टिपली तर 500 रुपये. यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफुट जाऊन पंच केला. फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने टीमची टोटलला फलकावरती पुन्हा एकदा पुढे जात असताना आता परत धाबा आपण पाहतोय. यावेळेस 23 धाबा 36 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 23 धाबा बनवल्या गेल्या. अजून आपण पाहतोय 13 धाबांची गरज. आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्या सोबत जोडले गेलेत. जय कराळे असतील आणि आमचे नितेजी तरे यांच्या माध्यमातून अचूक माहिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. खऱ्या अर्थात समालोचकाचा पाठीचा काना म्हणून स्कोररला संबोधलं जातं. आणि जे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवेल ते आम्ही सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. गोरदास वैभव थेर यावेळेस पुन्हा एकदा गोरदाची मार्कवरती सज्ज होतं. अजून 13 धाबांची गरज. षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. म्हणजे आता विचार केला तर इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 चेंडूचा शिल्लक असेल खेळ. गोरदास सज्ज पुन्हा एकदा रामूत विकेट. वैभव यावेळेस देखील अडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतो यावेळेस फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागेल फलंदाजी करण्यासाठी टीम गुडघे संघाला. तनय बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू.
न्यू बॅट्समन मैदानात पण दाखल होतं यावेळेस अनिकेतला आपण पाहतो बाजाराच्या आतमध्ये जात असताना नेट नंबर 4 वरती अनिकेत दाखल झालाय. षटक क्रमांक दुसरं संपट झालाय आणि आता टीमची टोटल फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 23 धाबा लगावल्या गेल्या. अजून गरज आहे इथून जर आपण पाहिलं 13 धाबांची 36 धाबांची गरज होती या मॅच मध्ये. गोरदास सज्ज होते गोरदाची मार्क वरती. चिराग 12 चेंडू आणि 13 धाबांची गरज. गोरदास सज्ज होते यावेळेस खोदू काढण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहतोय चांगली गोरदाची गरज सर. 3 षटकाची मॅच आहे त्यामुळे 6 बॉल मध्ये 13ची गरज होती. आता येणारे 5 बॉल आणि 13 धाबांची गरज. गोरदास सज्ज होते पुन्हा त्यावेळेस राऊंड द विकेट ना. चिराग यावेळेस लाईन पाहावे लागेल. आज सामना देखील आता मात्र करवट बदलत असताना कारण आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 13 धाब्यांची गरज असताना पहिला बॉल डॉट आला परंतु यावेळेस लाईन भरकटला गोरदास चिराग. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानावरती प्रेम अजून खेळतोय ही जमेची बाजू असेल. 2 ताकदवर टीम यावेळेस मैदानावरती खेळत असताना संघर्ष आता करावा लागेल दोन्ही संघाला कारण सामना आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय. 1 तीर तो 1 मेरी हे समीकरण पाहायला मिळतोय कारण मागील बॉलवरती आपण पाहिलं तर यावेळेस डॉट बॉल फेकला गोरदास चिरागनं परंतु या बॉलवरती इथे मात्र लाईन थोडीशी भरकटलाय आणि अंपायरने दंडित करत असताना व्हाईट बॉलचा इशारा. एकदा एकबळी. आता येणारे 5 बॉल 12 धाबांची गरज. गोरदास सज्ज होते पुन्हा आता चिरागच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संघ आता मात्र थोडंसं अडचणी सापडत चाललाय. यावेळेस पुरंदरी करत असताना गुडघे संघ परंतु ताकद द्या. प्रेम खेळतोय मैदानावरती. हा प्रकार बॉल त्याला पाठवून दिलाय मिडविकेटच्या दिशेला. यावेळेस प्रेम देखील सांगतोय ना तगे है अभी पैर ना हिम्मत हमने हारिया हौसला है टीम गुंडके के लिए कुछ करके दिखाने का इसीलिए तो बीच मैदान के अंदर संघर्ष जारी आहे. आणि प्रेमच्या बॅटमधून यावेळेस आपण पाहतोय एक मोठा स्ट्रोक आलाय. षटकार. थँक्यू. तर संदीपजी शेंडे आणि आयोजन कमिटीच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करत आहेत. कुणालजी गुडबिंद जे अस्सलपाटा एक्सप्रेस आहेत त्यांचं मनापासून आभार कारण त्यांनी चेंडूला अडवलंय. षटकाराला षटकाराच्या साथीने टीमची टोटल फलकावरती आता पुढे जात असताना आता आपण पाहतोय येणारे 4 बॉल आणि गरज असेल 6 धाबांची. एखादा डॉट बॉल इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल टीम जयशंकर चांदाई परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेस प्रेम देखील फरदाजी करत असताना पुन्हा एकदा हा प्रकार ऑन साइडला इथे मात्र फ्लिक केलाय. बॉल चालला डिबॅकडे स्कोलेकच्या क्षेत्रामध्ये. एकदा तर एक पुढे दुसऱ्या प्रयत्न आणि यावेळेस आपण पाहतो तू मॅ दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता आणि आता मात्र आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. डायमंड डकचा शिकार ठरत असताना अनिकेतला आपण पाहतोय अजून एक मोठा धक्का लागेल टीम सोमजाई गुडगे संघाला आणि अजून एक फलंदाज आता मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. आता सामना आपण पाहतोय तोलामान परिस्थितीमध्ये कारण गरज होती इथे मात्र 6 धाबांची 4 चेंडूमध्ये. आता आपण पाहतोय येणारे 4 बॉल 6 धाबांची गरज. 3 बॉल्स आणि 5ची गरज. यस हा सामना देखील आपण पाहतोय आता नक्कीच शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय परंतु शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का हे देखील पाहायचं कारण दुसऱ्या धावासाठी इथे मात्र फलंदाज बाद झाला होता. 3 बॉलमध्ये 5ची गरज आहे. गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा आपले चिराग गोरंदाजी मार्क वरती. समोर जर पाहिलं तर नवीन बॅट्समॅन मैदानात दाखल झाला. नाईट नंबर 5 वरती आपल्याला बाळा पाहायला मिळतोय. अधिकचा वेळ खर्च करू नका लगेच खेळायला सुरुवात करा. KTC लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यावरती पोहोचवली जाते. भरपूर चांगलं कार्य क्वालिटी विथ गिलाट हे त्यांचं ब्रीद वाक्य. 2 ऑफिशियल पंच विकी पाटील सर असतील आणि स्कोरलाईक अंपायर आमचे अंकुजी कराळे ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य आतापर्यंत पाहायला मिळालं आहे. 2 ताकदवर टीम जेव्हा 2 चांगले संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतात ना त्यावेळेस नक्कीच या मॅचचा स्टँडर्ड या क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर सोमसाई गुडके संघ जो आज मात्र मैदानावरती भरपूर चांगला खेळ केलाय. वानिवडीसारख्या मोठ्या संघाला त्यांनी परास्त केलंय परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला एक मोठा संघ जयशंकर चांदई यावेळेस मैदानावरती खेळत असताना जयशंकर चांदई संघाला इथे मात्र जिंकायचं जरूर परंतु हार नाहीये मंजूर. टीम गुडगे संघाला देखील न्यू बॅटर मध्ये दाखल झाला. यावेळेस बाळाला आपण पाहतो स्ट्रायकिंग वरती गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा चिराग. 3 बॉल 5ची मॅच. गोरदास सज्ज होते यावेळेस पुन्हा एकदा राईट एंड राऊंड द विकेट न. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आता मात्र मॅच इथे मात्र सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 5 धाबांची गरज होती. 6 बॉलमध्ये 12 धाबांची. षटकार ठोकला होता इथे मात्र फलंदाज अनिकेतच्या इथे मात्र अनिकेत बाद झाला परंतु षटकार ठोकला होता फलंदाज प्रेम न परंतु तो प्रेम आता मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती खेळतोय. स्ट्रायकिंग वरती सध्याच्या घडीला बाळा आपल्याला पार मिळतोय.
गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा यावेळेस गोरदाची मार्कवरती राऊंड द विकेटनं यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल तर केलाय फटका फर्स्ट लागे काय क्षेत्ररक्षक जज करतो एका टप्प्यावरती चेंडूला उत्तम फेक करेल दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आता मात्र आपण पाहतोय शेवटचा एक बॉल आणि 4 धावांची गरज. वाड मॅच शेवटच्या बॉल परत हा सामना आलाय शेवटच्या बॉल परत हा सामना आता मात्र आपल्याला पार मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज यावेळेस प्रेम आपल्याला पार मिळतोय. प्रेमवरती विश्वास दाखवलाय विश्वासावरती सार्थ ठरेल का कारण साधारण असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु इथे मात्र भरोसा दाखवलाय प्रेमवरती विश्वासावरती खरा उतरेल का. 1 बॉल 4 ची मॅच संघ अडचणीत सापडला की काय परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेम ज्याने आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 4 षटकार त्यांनी घेतले होते मागील मॅच मध्ये परंतु यावेळेस एका बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. 2 ताकदवर टीम एका बाजूला जयशंकर चांदई तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक मोठा संघ सोमजाई गुडघ्या कर्जत विभागातील 2 वाघ एकमेकाच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण सज्ज झालेत. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना आपल्याला पार मिळेल. 1 बॉल 4 ची मॅच. गोलंदाज सज्ज होतोय चिराग गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल त्याला ऑन साईडला पाठवलाय क्षेत्ररक्षक धावतोय जीवाच्या आकांताने आता इथे आपण पाहतोय धावा आपल्या संघासाठी वाचवले टीम जयशंकर चांदई संघानं. आणि यावेळेस आपण पाहतोय वैभव देवची कामगिरी भरपूर चांगली झाली. यू ही नहीं गिरते पुल कर्म की झोली में कर्म की शाख को हिलाना पड़ता है कुछ नहीं होता अंधेरे को कोसने से अपने हिस्से का दिया खुद को ही जलाना पड़ता है. तेच दाखवलं इथे मात्र जयशंकर चांदई टीमनं आणि एक मोठा विजय इथे मात्र संपादित केला. मी कमबॅक करेल मी कौतुक करेल त्या खेळाडूचं ज्याने मात्र शेवटच्या बॉलवरती चेंडू अडवला आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाजवल्या. येस नक्कीच वैभव थेरचं मी मनापासून कौतुक करेल कारण ज्याने 4 धावा इथे मात्र